श्रीपत बागडे असतात, गोपीनाथ बागडे, भिक्कन शेख, मंसूर शेख, अजीज पटेल, लड्डू पटेल, रशीद पटेल, अहमद सय्यद, बहादूर बागडे, गणपत बागडे, अशोक बागडे, हकीम पहलवान, रफिक पहलवान, ही सर्व मान्यवर मंडळी यांच्या हस्ते कुस्ती जोड लागली। त्यानंतर अप्पू बागडे, जय हिंद चव्हाण आणि त्यांचं मित्रमंडळ यांना विनंती करतोय आपण देखील मैदानात जाऊन ही कुस्ती जोड बांधावी। आणि पुन्हा एकदा खुश खबर येतच नाही बाबा, येतच नाही, मी तिला विकत होतो माहिती का। शिंदे पहलवान जालना, कृष्णा पहलवान। 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाची सुरुवात रसूलपुरा या ठिकाणी कुस्ती मैदानाने होते। इनामाची रक्कम 10 रुपयापासून ते 21,000 रुपयापर्यंत असणार आहे। पहलवान मंडळी, कुस्ती प्रेमी आणि वस्ताद मंडळीने याची नोंद घ्यायची आहे अशी या ठिकाणी घोषणा रफिक शेठ यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। रफिक शेठ यांच्या वतीने घोषणा करण्यात येते 1 जानेवारी 2025 रोजी रसूलपुरा या ठिकाणी भव्य कुस्ती मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे, कृपया नोंद ठेवी। त्याचबरोबर रफिक शेठ यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक म्हणून माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। धन्यवाद। रफिक शेठ कडून 101 रुपयाचं बक्षीस, धन्यवाद। त्याचबरोबर दोघांच्या वतीने आलं, दोन्ही सहकारीच बसलेले ती हा बरोबर आहे, आज ते पण राहिलं। त्याचबरोबर जहीर चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, गोल्डन मॅन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुभाष नगर पानपोई या ठिकाणी भव्य हेल्यांच्या टकरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सगळं हेली प्रेमी, हेलेच्या टकरीचे जे काही प्रेमी लोक असतील त्यांनी याची नोंद घ्यायची आहे। 3 गटामध्ये जानेवारी 2025 रोजी जय हिंद चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य हेल्यांच्या टकरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। सगळ्या हेले प्रेमींनी ज्यांच्याकडे सगळे हेले असतील त्यांनी ते हेले तिथे घेऊन जायचे आहे, तक्रार लावून घ्यायचे आहे। पण त्याचबरोबर 3 गट आहे का, किती गट? 2 गट ठेवलेले आहेत। आता गटाचं आपल्याला काय माहित नाही, 31,000 आणि 21,000 असा आहे तो कार्यक्रम। विनोद भाऊ दुधारे, ग्रामपंचायत सदस्य मोहन काका चव्हाण तर आहे तिथं। मोहन काकाच्या वतीनं सूचना येते नेमकं काय काय होणार आहे। 1 तारखेला कुस्त्या होणार आहेत, त्या हेल्यांच्या टकरी होणार आहेत। टकरा सकाळचा वेळ किती? वेळ हा बरोबर। ज्यांना हेल्यांच्या टकरी बघायला जातील ते तिकडे जातील, आणि ज्यांना कुस्त्या बघायला जायचं वर लगडं जातील, वर लगडं खाल लगडं होऊ द्या।
उजव्या बरोबर आहे. दोघांसाठी मेजवानी येते आणि समोर अर्जुन बागडे लढतोय. आपला कब्जा मजबूत केला. लागा लागा लागा. विनोद भाऊ दुधारे यांना विनंती करतोय कृपया आपण आले का. विनोद दुधारे यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार होतोय. ग्रामपंचायत सदस्य आहे का विनोद दुधारे. सुंदर कुस्ती करून रामचंद्र बागडे वासनांचा पठ्ठा अर्जुन बागडे विजय झालेला आहे. आणि अर्जुन साठी जयवीर चव्हाण कडून 1 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. डेअरीवाले आणि पाला नावे त्यांच्या एरियातले बघा. त्यांच्याकडून सुद्धा अर्जुन साठी हे 101 रुपयाचं बक्षीस. अप्पू बागडे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून सुद्धा अर्जुन साठी 101 रुपयाचं बक्षीस. बादशाह पटेल ग्रामपंचायत सदस्य जटवाडा यांच्याकडून सुद्धा अर्जुन साठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अर्जुन तुझं बक्षीस घेऊन जा. आणि समोर सुंदर कुस्ती सुरू आहे. अण्णाभाऊ तराडे सरपंच यांच्याकडून सुद्धा अर्जुन साठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं. अर्जुन तुझं बक्षीस घेऊन जा. अण्णासाहेब तराडे सरपंच जटवाडा त्यांच्याकडून अर्जुन साठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बक्षीस घेऊन जा अर्जुन. अर्जुन करत अप्रोच शेठ जेसीबी वाले यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. जेसीबी वाले आता अप्रोच शेठ जरा समोर या. कुठे अप्रोच शेठ या केलं नाही केलं. आणि तुटेरीवाले आणि पाला हेलेक्टे महाराज सताम शेठ यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. बाळू पहलवान धारताडा यांच्याकडून सुद्धा अर्जुन साठी 201 रुपयाचं बक्षीस आलेलं. अर्जुन तुझं बक्षीस घेऊन जा. हकीम पहलवान अर्जुन बक्षीस घेऊन जा तुझं. आयुब पटेल यांना पण विनंती आहे कृपया आपला सन्मान स्वीकारावा. आयुबभाई पटेल अप्पू बागडे ग्रामपंचायत सदस्य उत्तम भाऊ आढाणे काय ना हो करून घ्या. काय रोजा झालं का पण कॅन्सल. समाजी वाघ रवी वाघ
मामू पटेल सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ते मजनू मामू गेले 10 वर्षापासून कुस्ती मैदान स्वतःच्या बळावर भरवत आहे. पूर्वी त्यांचा मुलगा कुस्ती करायचा, त्यानंतर सुद्धा आता घरात कोणी पैलवान नाहीये. बाळातून पैलवानची कुस्तीपर्यंत बाकीसोबत असणारं नातं, पैलवानची सोबत असणारं नातं अजूनही अबाधित आहे, अजूनही टिकलेलं आहे. अजून सुद्धा स्वतःच्या खर्चातून मैदान घेतात, मैदान भरवतात. असे मजनू मामा पटेल, त्यांच्याच गावचा हा अल्ताफ पटेल. हो कुस्ती करा रे होय. आता थंडगार वारं, थंडगार हवा, थंडी आता अंगाला झोंबायला लागलेली आहे. तुम्ही कुस्ती करताय, तुमचं अंग गरम होतंय. जरा वेळ द्या पाहिजे तर 2 मिनिटाची वेळ. चला करा कुस्ती करा. 2 मिनिटं दिले. शफीक पहलवान दक्ष पंच आल्यापासून अगदी इमाने इतबारे आपलं कार्य करतायत, काम करतायत. पंच म्हणून काम पाहतायत. पंच म्हणजे पंच परमेश्वर असतो. पंच म्हणजे पंच महाभूत असते. पंच म्हणजे पंचशील असतो. पंच म्हणजे 5 बोटं एकत्र झाल्यानंतर जी काय बुक्का तयार होतो इंग्लिश मध्ये त्याला सुद्धा पंचच म्हणतात. असं एकत्रित कार्य या ठिकाणी ही मंडळी करतायत. सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे आणि धन्यवाद देखील. गेल्या 200 वर्षापासूनची परंपरा बाधितपणे अखंडितपणे सुरू ठेवण्याचं कार्य जाटवाडा आणि राहळपट्टी तांडा या ठिकाणची ही मंडळी करतायत. त्याचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे. जाटवाडा गाव, राहळपट्टी तांडा, आजूबाजूची जी काही गाव आहेत, जाटवाडा गाव प्राचीन ऐतिहासिक आहे. महावीरांचं तिथं त्या ठिकाणी स्थान आहे. जैन लोकांचं पवित्र स्थान आहे. जैन लोक, जैन धर्मीय लोक दूरवरून त्या जाटवाडा गावाला भेट देत असतात. त्या जाटवाडा गावाचा इतिहास जर आपण बघितला